आणि स्वाभाविक आहे मला शेवटच्या क्षणी कॉल आला होता की मला उमेदवारी भेटणार आहे आणि साहेबांची भेट झाली नव्हती, म्हणून सर्वप्रथम मी त्यांची भेट घालून त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो। हे बघा, ईशान्य मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी खूपच चांगला काम केला होता। आमचे मनोजभाई कोटक यांनीही लोकांचं प्रचंड काम केलं होता, खूप चांगला नाव होता। आज पक्षाने मला ही जबाबदारी दिलेली आहे। आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पक्ष आमच्या सर्वांसाठी सर्वोपरी आहे। पक्षाने जबाबदारी दिलेली आहे तर ते पार पाडणारच आणि अगदी ताकदीने पार पाडणार। आणि एकंदरीत हे व्यवस्थाचा भाग आहे आणि पक्ष वेळोवेळी लोकांना कार्यकर्त्यांना वेगवेगळी जबाबदारी देत असते। सर, मुंबई महापालिकेपासून तुम्ही सुरुवात केली होती प्रश्न उपस्थित करण्यासाठी, विधानसभा झाली, आता लोकसभेचं एकंदरीत तुम्हाला वाटतं लोकसभेमध्ये संधी मिळेल, तुमचा विजय होईल? आणि दुसरी गोष्ट, मनोज कोटक यांचं तिकीट कुठेतरी कापलेलं आहे, तुमच्या नावाची घोषणा होताना त्यांच्याशी काही बोलणं झालं? कारण विद्यमान खासदार होते। नाही, मनोजभाईशी माझा 3 वेळा बोलणं झालं, कारण आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि जवळपास 30 वर्षापासून आम्ही पक्षाचं काम करतोय। ज्यावेळी पक्षाच्या कामाची सुरुवात केली होती त्यावेळी एकमेकांबरोबरच आम्ही युवा मोर्चामध्ये काम करायचो। आणि जसं मी सांगितलं, हे व्यवस्थाचा भाग आहे। डॉक्टर किरीट सोमय्या यांनी अति चांगलं काम केलं होतं, मनोजभाई कोटक यांनी चांगला काम केलं होतं। दुसरा प्रश्न तुमचा की विजय होणार की नाही, तर हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा शिपाई आहे, तर विजय तर 100% होणार, त्याच्यात मला काही डाऊट नाही आहे। कारण शेवटी पूर्ण देशाची जनता हे मोदी की गॅरंटीवरती विश्वास ठेवते। आता देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही भेट घेतली, त्यांचं काय म्हणणं होतं? काय नाही, देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत आणि स्वाभाविक आहे मला शेवटच्या क्षणी कॉल आला होता की मला उमेदवारी भेटणार आहे आणि साहेबांची भेट झाली नव्हती, म्हणून सर्वप्रथम मी त्यांची भेट घालून त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो। कोटक नाराज आहेत की खुश आहेत? म्हणजे तुम्हाला तिकीट दिल्यामुळे ते विद्यमान होते? हे बघा, मनोजभाईशी जसं मी सांगितलं, माझं आता सध्या फोनवरती 3 वेळा बोलणं झालेलं आहे। मी आज इकडनं गेल्यावरती त्यांची भेटसुद्धा घालणार आहे। आणि जसं मी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि सर्वांच्या मनात एक गोष्ट खूप स्पष्ट आहे की पक्ष सर्वोपरी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।